महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमधील अमृतसर येथे ऑपरेशन ब्लू स्टारच्या स्मृतिदिनानिमित्त केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झालाय। ऑपरेशन ब्लू स्टारला काळा दिवस संबोधत त्यांनी या कारवाईत मृत्यू झालेल्यांचा उल्लेख शहीद असा केल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलाय। काँग्रेससह ठाकरे गटाने महाजन यांच्यावर जोरदार टीका केली असून भाजपकडूनही सावध प्रतिक्रिया व्यक्त होते। पाहूयात सविस्तर रिपोर्ट। 6 जून उस दिन हमारे शहीद हुए थे। हमारे धर्मस्थल पे जो आक्रमण हुआ था उसको याद करने का दिन। गिरीश महाजनांच्या तोंडी असलेलं हे शहीद हे कुठल्या लष्कराच्या वीरासाठी नाही, तर हे शहीद म्हणून त्यांनी उल्लेख केलाय ऑपरेशन ब्लू स्टार नंतर मृत्युमुखी पडलेल्यांचा। अमृतसरमध्ये 6 जून रोजी ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित शाहिदी समागम कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी इंदिरा गांधी आणि काँग्रेसवरही टीका केली। हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है। 6 जून 1984 1984 ये दिन हम कभी भूल नहीं सकते। जिस तरह से हमारे हजारों भाई बहनें शहीद हुए, मारे गए, हमारे पवित्र धर्मस्थल पर सेना का आक्रमण हुआ, मैं यही कहूँगा। इंदिरा जी ने ज़बरदस्ती उन्हें पंजाब में घुसाया, हमारे पवित्र धर्मस्थल पर घुसाया, और उसके बाद में इतनी बुरी तरह हमारे लोगों के कत्ल हुए, जो शहीद हुए हैं। आज उनको सभी जो 6 जून उस दिन हमारे शहीद हुए थे, हमारे धर्मस्थल पर जो आक्रमण हुआ था उसको याद करने का दिन। याच कार्यक्रमात भिंद्रनवालेचे फोटो लावण्यात आले होते। खलिस्तानवाद्यांनी घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत। अशा कार्यक्रमाला राज्य सरकारचे प्रतिनिधी गेल्याने विरोधकांनी जोरदार शरसंधान साधलंय। कारण ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात महाजनांनी शहीद शब्द वापरल्यानंतर विरोधकांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावून महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दहशतवादाविरुद्ध सगळ्यात मोठी लढाई केली आणि दहशतवादाचा बिमोड केला आणि पंजाब देशामध्ये ठेवलं, त्याला तुम्ही काळा दिवस मानत असाल, ते तुमच्यासारखे गद्दार आणि देशद्रोही तुम्हीच। मी या संदर्भात प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार आहे। गिरीश महाजन हा जो उपटसुंब आहे, भारतीय जनता पक्षातला इकडला भ्रष्ट माणूस आहे, त्याला काही कळत नाही। ते थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल तर गिरीश महाजन या माणसाला त्यांनी लाथ मारून मंत्रिपदावरून हाकलून द्यायला पाहिजे आणि भाजपमधून हाकलून द्यायला पाहिजे। खिशामध्ये पिस्तूल घेऊन शाळेच्या मुलांच्या समोर जाण्यासारखं वाटावं का बिबट्याच्या शोधामध्ये पिस्तूल जेम्स बॉन्ड सारखं काढून गाववाल्यांना त्या ठिकाणी दाखवण्यासाठी इव्हेंट करावा असं वाटावं? म्हणजे अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वांना ना इतिहास माहिती ना कुठल्या तऱ्हेचा अभ्यास आहे। केवळ मतांच्या राजकारणासाठी ज्या पद्धतीचं हे कृत्य केलं जातं, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, हे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा किती खालच्या स्तरावर उतरत चाललेला आहे याचं निदर्शक आहे। तो निर्णय जर झाला नसता तर कदाचित भारताचे 2 तुकडे झालेले बघायला मिळाले। हा अखंड भारत दिसला नसता। ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना काही बोलायचे त्यांचा यावर माहिती नाही, अशा पद्धतीने लोक टिप्पणी करत असतात। पण त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जी तयारी त्यावेळेस झालेली होती, ती तयारी पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती। भाजपाने मात्र महाजनांच्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याचं म्हणत गिरीश महाजनांच्या शहीद शब्दाचं समर्थन केलं। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर सावध भूमिका घेत संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचं सांगितलं। तर महाजनांनी वापरलेला शहीद हा शब्द दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या शीख बांधवांसाठी होता, असं भाजपचं स्पष्टीकरण आहे। अमृतसर मध्ये होते या कार्यक्रमात ऑपरेशन ब्लू स्टारच्या लोकांना शहीदचा दर्जा द्यायचा याचा मला तपासावं लागेल। मी काही त्यामध्ये बघितलं नाही। लहान महिला, मुलं, बालक या हल्ल्यामध्ये मारली गेली, त्या कारवाईमध्ये मारली गेली। गिरीश भाऊंचा रोख थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे असण्याची शक्यता आहे। मी त्यांच्याशी बोलल्यानंतर मला ते स्पष्टपणे जाणवलं की त्यांच्या मनामध्ये असं होतं की या धार्मिक स्थळावरती हल्ला होऊ नये, त्या अतिरेक्यांची वेगळ्या पद्धतीने चर्चा त्यावेळेला करायला पाहिजे होती। ती तिथं आर्मी वापरणं ही इतिहासामधली चूक आहे का असं कुणाला वाटू शकतं। आणि त्या हल्ल्यामध्ये जे निष्पाप जीव मारले गेले ते त्यांच्याकरता शहीद असेल। सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप राजकारणात कायम चालत राहतील।
पण गिरीश महाजनांचं अशा एखाद्या व्यासपीठावर जाणं हे अनेक प्रश्नांना वाचा फोडणार आहे. किंबहुना आगामी पंजाब विधानसभा निवडणुका पाहता ही भाजपकडून केली गेलेली मोठी राजकीय खेळी असू शकते, असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्याच्यामागे निश्चित राजकारण आहे. कारण गिरीश महाजन 42व्या त्या दिवसासाठी 42 वर्ष होताना जात आहेत. 41व्या वर्षी गेले नाहीत, 40व्या वर्षी गेले नाहीत. फडणवीसांचा मेसेज त्यांनी तिथे वाचून दाखवला किंवा काहीतरी सांगितलं की मी त्यांना पुढच्या वर्षी घेऊन येईन. तर पुढच्या वर्षी निवडणूक झालेली असेल तर मला खात्री आहे फडणवीस जाणार नाहीत तिथे. त्यांनी असा उल्लेख केला गिरीश महाजनांनी की सेना ने आक्रमण किया सुवर्ण मंदिर पे. आपली भारतीय सेना आपल्या धार्मिक स्थळावर आक्रमण करेल का, ही गोष्ट अतिशय अनुचित किंवा चुकीची आहे. त्याच्याबद्दल मंत्री महोदयांचा निषेध करायला हवा. पण निषेध का करत नाही आता, तर त्यांनी राजकीय हेतूने प्रेरित ते विधान केलेलं आहे. गिरीश महाजनांनी स्पष्टपणे ते आता अतिशय डेंजरस झोन मध्ये ही वक्तव्य करतायत आणि समाजाच्या दुहीची कारण ठरतील अशी ती वक्तव्य असं आत्ताच बोलून ठेवतो. पंजाबमधील आगामी निवडणुका पाहता आणि पंजाबमध्ये भाजपला नसलेलं जनमत पाहता अशा प्रकारे हालचाली सुरू झाल्यास नवल वाटायला नको. मात्र भिंद्रनवाले सारख्या अतिरेक्याचं समर्थन होणार असेल तर राजकारणात सर्व काही माफ असतं असं समजणाऱ्यांना माफ करायचं का हेही ठरवावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.